आज आपण अगदी सोप्या पद्धतीने ढोकळा प्रीमिक्स तयार करणार आहोत। कधीही पटकन हलका फुलका आणि चविष्ट ढोकळा हवा असेल तर हा प्रीमिक्स तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे। एकदाच बनवून ठेवायचा आणि कधीही झटपट ढोकळा तयार करायचा। महत्त्वाचं म्हणजे हे प्रीमिक्स 2-3 महिने फ्रीज बाहेर आरामात टिकतं। फक्त प्रीमिक्समध्ये पाणी मिक्स करायचं बस झालं आणि स्टीम करायचा। खूप छान स्पॉन्जी, मऊ, लुसलुशीत आणि चविष्ट असा झटपट हा ढोकळा तयार होतो। सकाळची कितीही घाईगडबड असली ना तर नाश्त्यासाठी, टिफिनसाठी किंवा अचानक पाहुणे आलेत किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी हे प्रीमिक्स आपल्याला खूप उपयोगी पडतं। ह्या पद्धतीने मोजून मापून आज आपण प्रीमिक्स तयार करणार आहोत। नमस्कार, मी स्मिता। स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तुम्हाला रेसिपी जरा देखील आवडली तरी एक लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा। आता या ठिकाणी मी जुना रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। 1 किलो वजनी प्रमाणात घेतला एवढा। याला स्वच्छ निवडून घेतला। आता तुम्ही कुठलाही तांदूळ वापरला ना तर ज्या तांदळापासून आपला भात असा मोकळा मोकळा होतो ना तो तांदूळ घ्यायचा। त्यामुळे खूप छान स्पॉन्जी आणि फ्लफी असे हे ढोकळे तयार होतात। आता 1 किलो मोजून आपला तांदूळ झाला आहे। आता हरभऱ्याची डाळ घेतली मी अर्धा किलो। हिला देखील मी स्वच्छ निवडून घेतली आणि ही देखील अर्धा किलो आपली मोजून झालेली। आता पांढरी उडदाची डाळ घेतली 125 ग्रॅम। हिला देखील स्वच्छ निवडून घेतली। 125 ग्रॅम एवढी डाळ घेतली। तुमची मापं ही लक्षात आली असतीलच। 1 किलो तांदूळ, अर्धा किलो हरभऱ्याची डाळ आणि 125 ग्रॅम उडीद डाळ। याच्यामध्ये आपण उडीद डाळ वापरतोय 125 ग्रॅम एवढ्या प्रमाणात। उडीद डाळीमुळे खूप सुंदर चवीला हे ढोकळे तयार होतात। तुम्ही नक्की ह्या पद्धतीने तयार करून बघा। आता हे सगळ्यांना मी पावडर लावलेले आहे म्हणून मी यांना स्वच्छ धुवून घेणार आहे। तुम्ही हवं तर एखाद्या कॉटनच्या कापडाने पुसून घेऊ शकता, पण मला धुणं योग्य वाटलं म्हणून मी याला धुवून घेतलं। 3-4 पाणी स्वच्छ धुवून घेतलं आहे तांदूळ आणि दोन्ही प्रकारच्या डाळी आणि एका चाळणीवर पाणी निथळत ठेवलेले आहे। असं 10-15 मिनटं पूर्ण पाणी निथळून घेतलं आहे मी आणि मग नंतर त्याला मी वाळत घातलीत। या पद्धतीने धुतल्यामुळे त्यातला जो कुबट वास असतो ना तो येणार नाही पावडर लावल्यामुळे। किंवा हे प्रीमिक्स आपण स्टोअर करून ठेवतो, जास्त दिवस जर आपण ठेवलं ना तर त्याला पावडरमुळे कुबट वास येऊ शकतो। त्यामुळे असं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि 2-3 दिवस छान असं कोरडं करून घ्यायचं। जर प्रीमिक्स आपल्याला जास्त दिवस स्टोअर करून ठेवायचं असेल किंवा जास्त टिकवायचं असेल ना तर छान कोरडं वाळत घालणं खूप गरजेचं आहे। तुम्ही उन्हात कोरडं करा किंवा सावलीमध्ये कोरडं करा, पूर्ण कोरडं करायचं, त्यामुळे प्रीमिक्स जास्त दिवस टिकणार आहे आपलं। आता याला आपण गिरणीवर दळून घेणार आहे। हे सगळं डाळ तांदूळ आपलं तयार झालं आहे आणि मसाले साहित्य देखील आपण मोजून मापून घेतलेले ते आपण मिक्सरवर करणार आहे। त्याआधी मी हे डाळ तांदूळ गिरणीवर दळून घेतलेत। आता दळताना ज्याप्रमाणे आपलं डाळीचं पीठ किंवा गव्हाचं पीठ असतं ना तसं बारीक आपल्याला दळून घ्यायचं आहे। आता पीठ दळेपर्यंत इकडे मी साहित्य मोजून घेतलं आहे। एकूण 50 ग्रॅम एवढं सायट्रिक ॲसिड घेतलेलं आहे किंवा लिंबू सत्व देखील तुम्ही म्हणू शकता आणि 50 ग्रॅम मीठ एवढं घेतलेलं आहे। 50 ग्रॅम सायट्रिक ॲसिड, 50 ग्रॅम मीठ घेतले आणि साखर घेतली मी 150 ग्रॅम एवढ्या प्रमाणात घेतली। सगळं साहित्य आपण मोजून मापून घेतोय त्यामुळे अगदी परफेक्ट चवीला रुचकर हा ढोकळा आपला तयार होतो। आणि सोडा घेतला आहे, भजीचा सोडा, तो देखील 50 ग्रॅम एवढा मोजून घेतला आहे। आता याच्यात इनोच्या पुड्या वापरणार आहे मी। एकूण 3 इनोच्या पुड्या एवढ्या आपल्याला वापरायच्या आहेत। सगळं साहित्य आपलं मोजून झालं आहे। तुमचं लक्षात आलं असेलच, साखर घेतली 150 ग्रॅम, 50 ग्रॅम सोडा, 50 ग्रॅम मीठ आणि 50 ग्रॅम लिंबू पावडर म्हणजेच सायट्रिक ॲसिड घेतलं आहे आणि 3 इनोच्या पुड्या। आता हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे साखरची पावडर छान बारीक होणार आहे आणि सगळं एकजीव होणार आहे आपलं हे सगळं साहित्य। आता जे आपण भांडं वापरतो आहे ना मिक्सरचं, ते पूर्ण कोरडं असलं पाहिजे। जर ते ओलसर असेल ना तर आपलं हे ढोकळा प्रीमिक्स खराब होऊ शकतं, म्हणून ते पूर्ण कोरडं घ्यायचं आहे। किंवा जे साहित्य आपण ह्या ढोकळा प्रीमिक्ससाठी वापरणार आहेत ना ते सगळे आपल्याला कोरडे असायला हवेत, त्यामुळे हे प्रीमिक्स टिकण्यासाठी छान मदत होते। आता सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक पावडर तयार करून घेतली, तुम्ही पाहू शकता। छान अशी बारीक पूड तयार झाली। आता ही आपण पिठामध्ये मिक्स करणार आहेत। आता आपली जे डाळ तांदूळ दळले ना ते देखील दळायला आली आहेत आणि हे प्रीमिक्स देखील मी एका डिशमध्ये काढून घेतलेत। डाळ तांदूळ छान दळून झालेत, खूप बारीक अशी पावडर तयार केली बघा। आता हे गरम आहे त्यामुळे मी याला गार करून घेणार आहे। गरम असतानाच आपल्याला हे साहित्य टाकायचं नाही। गरम जर असेल ना तर त्याच्यामध्ये आपण हे जर साहित्य टाकलं तर त्याला ओलसरपणा येऊ शकतो, कारण आपण साखर आणि लिंबू सत्व वापरलं आहे। त्यामुळे पूर्ण पीठ गार होऊ द्यायचं, मगच आपण हे पीठ वापरायचं आहे। ही टीप तुम्ही लक्षात ठेवा, त्यामुळे प्रीमिक्स टिकण्यास मदत होते, चांगले जास्त दिवस टिकेल ते। आता हे साहित्य टाकताना असं चाळून टाकायचं आहे आपल्याला, कारण त्याच्यामध्ये थोडेफार साखरेमुळे ढेकळे असण्याची शक्यता आहे। त्यामुळे व्यवस्थित असं चाळणीने गाळून घेतलं म्हणजे छान अशी बारीक पावडर आपली पिठामध्ये या साहित्याची आलेली बघा।
आता हे देखील आपण छान असं एकजीव करून घ्यायचं, किंवा तुम्ही रव्याच्या चाळणीने देखील एकजीव करून घेऊ शकता. असं गाळून घ्यायचं, छान असं एकजीव होणार आहे. मी हाताने छान एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे आणि पूर्ण गार झाल्यावर मग हे पावडर मी मिक्स केली सगळी आणि याला आता हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. एअरटाईट कंटेनर घ्यायचा किंवा झिपलॉकच्या पिशव्या घ्यायच्या, म्हणजे फ्रीज बाहेर देखील 2-3 महिने व्यवस्थित टिकतं, किंवा फ्रीजमध्ये देखील तुम्ही 4-6 महिने आरामात याला स्टोअर करून ठेवू शकता. फक्त ज्यावेळी ढोकळा करायला घेणार ना त्या टायमाला फ्रीज बाहेर हे पीठ 1-2 तासासाठी बाहेर काढून ठेवायचं, म्हणजे हे पीठ नॉर्मल रूम टेम्परेचरला झालं पाहिजे. त्यामुळे छान फ्लफी असा आपला ढोकळा तयार होणार आहे. आता जवळजवळ 2 डबे एवढे भरतील एवढं प्रीमिक्स आपलं तयार झालेलं आहे. या पद्धतीने एअरटाईट कंटेनरमध्ये मी स्टोअर करून ठेवणार आहे आणि हव्या त्या टायमाला आपल्याला ऐन वेळेस किती घाई गडबड असली ना नाश्त्यासाठी टिफिनसाठी मी हे प्रीमिक्स वापरणार आहे. खूप चवीला रुचकर आणि खूप स्पॉन्जी आणि फ्लफी असा याचा ढोकळा तयार होतो. तुम्ही नक्की या पद्धतीने तयार करून बघा आणि तयार झाल्यावर कसे झाले ते देखील मला सांगायला विसरू नका. असा आपला ढोकळा प्रीमिक्स झटपट तयार झाला. त्यामुळे ढोकळा कधीही सोप्या पद्धतीने अगदी परफेक्ट टेक्स्चरमध्ये बनतो. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा. अजून अशा सोप्या आणि घरगुती रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.